नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज सकाळी सकाळी आम्ही लवकरच उठलो, कारण सकाळी सकाळीच गावातून दिंडीची प्रदक्षिणा निघत असते। तर दिंडी बघण्यासाठी आम्ही लवकरच उठलेले आहोत। बुक्का वगैरे घेऊन दारी वाट बघत आहोत दिंडीची। काय दिंडी येऊन गेली। दिंडी गेल्यानंतर आम्ही सर्वांनी घरातले कामं वगैरे आटपून आता आम्ही बसलोय शांत चित्ताने। तर गप्पा गोष्टी चालू होत्या। तशाची चिडत होती, कारण मी आजोबांसोबत बसून गप्पा गोष्टी चालू होत्या। तर मी म्हटलं माझ्या आजोबा केलं तर शचीला राग आला आणि शची नाही मम्मा माझी आहे, मम्मा माझी करत माझ्याजवळ आली। ते चिडणं वगैरे चालूच होतं। तर आजी बोलल्या की बा माझी जी पोत आहे ती खूप खराब झाली, ती ओढून दे। तर आता मी ते पोत ओढण्याचं काम करत आहे। तर ही एकदाणी आहे। तर ह्या एकदाणीमध्ये एक सोन्याचा मणी म्हणजे एकदाणीचा मणी आणि काळा मणी अशा प्रकारे मी हे पोत ओढत आहे। बघा आपण बघू शकतात माझी ही सर्व जी पोत आहे ती ओढून झालेली आहे। ओढल्यानंतर त्याचे जे साईडचे कोणी असतात तिथं गाठ मारून घ्यायची, जेणेकरून पोत लवकर तर मणी खाली पडत नाहीत। तर हे बघा साईडचे जे कोपरे असतात त्याच ठिकाणी मी गाठ मारून घेतली आणि नंतर मग दोघं जे पॉईंट असतात ते सुद्धा गाठ मारून तयार केले। त्यानंतर आजीची जी दुसरी पोत होती मंगळसूत्र, ते सुद्धा आता मी ओढून देत आहे। यामध्ये बारीक काळ्या मण्यांचा वापर करण्यात येत आहे, त्यामुळे बारीक काळे मणी ओढण्यासाठी जो दोरा आहे, जो धागा आहे आपला, तो एकदम कडक आणि सरळ राहिला पाहिजे। त्यासाठी मी इथे आजीची जी मेणपट्टी आहे त्याचा वापर करत आहे। आणि इकडे हे बघा शची आणि शचीची मावशी दोघंजण जेवण करत आहे। दोघांची चांगलीच बट्टी जमलेली आहे। जिथं तिथं ते मावशीच्या जवळ करत असते, मावशीच्या मागे मागच फिरत असते। अजून तिला मावशी म्हणता येत नाही, जीजी जीजी म्हणतच मावशीच्या मागे फिरते। तर हे बघा आता दोऱ्याला कडकपणा आल्यानंतर, सरळ झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे मणी ओढले आणि थोडेसे सोन्याचे मणीसुद्धा ओढून घेतलेले। तर एक सोन्याचं मणी अंधामध्ये थोडे 4-5 काळे मणी असे जे 2 पदरी ही जी पोत आहे ते मी ओढत आहे। तर हे बघा 2 पदर ओढणे झाल्यानंतर आता दोघं जे पदर आहेत ते मी जॉईन केले आणि आता यामध्ये जे मंगळसूत्र आहे ते ओढायचं आहे। आजीचं जे मंगळसूत्र आहे ते जसं माझं मंगळसूत्र राजा राणीचं आहे, 2 वाट्यांचं आहे, तर आजीचं एकच मंगळसूत्र आहे। तर ह्या साईडला जास्त करून असं एकच मंगळसूत्र वापरण्यात येतं। तर हे बघा आता मी ते मंगळसूत्र ओढत आहे। तर शचीला सुद्धा हिरसला ती आलेली आहे माझ्याजवळ बसायला, मधात वळवळ करायला। आणि सोबत एका साईडने जे पदर होते ते शिवानीसुद्धा मला मदत करत आहे ओढण्यासाठी। तर यामध्ये मंगळसूत्र सोबत आजूबाजूला 4-4 जाऊमणी होते। तर असं माझं हे मंगळसूत्र आता ओढून झालेलं आहे। मंगळसूत्र आणि बाकी एकदाणी वगैरे सुद्धा आजी कंटिन्यू रोज घालत असते, त्यामुळे ते आपल्या अंगावरती घामाने आणि अंघोळीच्या पाण्याने वगैरे खराब होत असतात। त्यामुळे त्याचे दोरे लवकर तुटतात आणि ते चिकट होतात। म्हणून दरवर्षी ते मी जेव्हा पण माझं येणं झालं आईकडे, तेव्हा मी आली की ते मंगळसूत्र आईचे ओढून देत असते। मी लहानपणापासून मामाकडेच राहिलेली आहे, त्यामुळे माझी आजी आहे त्यांना आई आणि जे आजोबा आहेत त्यांना बापू म्हणते। तर माझे जे मामा आई वगैरे आहेत ते सुद्धा आजीला आई आणि आजोबांना बापू म्हणतात। तर मला सुद्धा तेच सवय पडली आणि मी सुद्धा तेच म्हणत असते। आणि हे बघा बोलता बोलता माझ्या दोघं पोत ओढून झालेले आहेत। ओढून झाल्यानंतर मी आजींना हे पोत बांधून सुद्धा दिली, कारण की जे मंगळसूत्र आहे ते गळ्याजवळ बांधावं लागतं। त्यासाठी आजीला आरशामध्ये बघून आजींनी साईज सांगितली लहान मोठी, आणि तसं मी ते बांधून दिलेलं आहे। काय पिन्नू काय खाते तू? बापत खाते तू? कोण आणले काही बापत? आईनं आणले? दादानं दिले? दादानं दिले? मामांनी सर्वांसाठी केळ्याचे चिप्स आणले होते, ते शचीने खाल्ले। केळ्याचे चिप्स खाणे झाल्यानंतर ती आता आतमध्ये आली आणि तिथंच शंभूचा घोडा होता, तर तो घोडा घेऊन त्याच्यावरती बसून घोडा एन्जॉय करत आहे।
तर तोपर्यंत आज आम्ही मामा मामी सर्व एकत्र आहोत. तर तुळशीचं लग्न लावायचं आहे, त्यासाठी मी करत आहे तयारी. त्यासाठी कपडे वगैरे काढले, ते पिवळ्या कलरने रंगवून घेतले, म्हणजेच हळदीचं पाणी बनवलं आणि त्यामध्ये त्यांना भिजवून घेतलं. त्यानंतर एक डाऊसुद्धा बनवलं की जे तुळशीला बांधायसाठी आपण त्याचा वापर करतो. तर हे बघा, हे डाऊ थोडीशी ज्वारी आणि सुपारी टाकून डाऊ बनवून झालं. सोबतच लग्न लावण्यासाठी थोडीशी ज्वारी होती, ज्वारीलासुद्धा हळदीने पिवळं करून घेतलेलं आहे. आता हे झाल्यानंतर आता आले रांगोळी काढायला. तर मी आता बाहेर रांगोळी काढत आहे. तर तुळशीजवळ अंगणामध्ये थोडासाच दूर लाईट आहे, त्यामुळे अंधारच होता. तर तिथं मी छान अशी तुळशीची रांगोळी काढली. तर मी रांगोळी काढत होती, शची मनात वळवळ करत होती. आली तर घरामध्ये सगळे भांडे काढून ठेवले. ते झाल्यानंतर मग इकडून तिकडून शंभूसोबत आली आणि शंभून ती मोबाईल बघत आहे. तर हे बघा, आता माझी रांगोळी काढून झालेली आहे. पूर्णपणे मी रांगोळी काढली, छान अशी रांगोळी काढली. त्यानंतर घरामध्ये येऊन जे पूजेसाठी साहित्य लागणार होतं ते सुद्धा एका ताटामध्ये काढून घेतलं. सोबतच चिवडा, करंजी, लाडू, चिप्स असं सर्व सामान जे होतं फराळाचं ते सुद्धा काढून घेतलेलं आहे. आणि बाहेर आल्यानंतर पूजा मांडून ठेवली. ते सर्व झाल्यानंतर आता मी तयार झालेली आहे. तर हे बघा, मी अशी छानशी साडी घातली. चला तर आता लग्नाला जाऊयात. तर हे बघा, मम्मीने आधी पूजा वगैरे केली. शचीलासुद्धा पूजा करायची होती. मनात वळवळ तर प्रत्येकच गोष्टीत करते ती. तर ती आधी जुनसा टिका वगैरे लावून घेतला तिने आणि मला टिका लावायचा आहे असं सुरू होतं. तर ते जे टिकाचं होतं ते मम्मीने तिच्याजवळ दिलं. मग मम्मी तिच्याजवळून मामीने घेतलं आणि मामींनी सर्वांना औक्षण वगैरे केलं. ते झाल्यानंतर मम्मीची तिकडे पूजा झाली. मम्मीची पूजा झाल्यानंतर डाऊ वगैरे बांधून झाल्यानंतर मी सुद्धा पूजा करून घेतली. दरवर्षी आम्ही तुळशीच्या लग्नाला सर्वजण सोबत असतात. यावर्षी मावशी नाही आहेत, कारण पल्लवीचे पेपर असल्या कारणाने मावशीचं येणं जमलं नाही. त्या मावशीने पल्लवी घरीच थांबलेल्या आहेत. तर त्यामुळे मावशी यावर्षी नाही आहेत आमच्यासोबत. नाहीतर आम्ही सर्व मंडळी सोबत असतो आणि तुळशीचं लग्न एन्जॉय करतो आणि सर्वची सर्व दिवाळी सोबत करत असतो. पण यावर्षी त्यांचं जमलं नाही, त्यामुळे त्या नाही आहेत. तर त्यासाठी शिवानी आमच्यासोबत आलेली आहे आणि शिवानी तरी आहे आमच्यासोबत, की जेणेकरून आम्ही सर्वजण एकत्र आहे. चला तर आम्ही सर्वजण एकत्र इथं लग्नाला बसलेलो आहोत. तर हे बघा, अक्षदा वाटप झाली. अक्षदा वाटप झाल्यानंतर आता आम्ही हे बघा, शचीचं अक्षदा वाटप होताच की मी घेतली टाकून दिल्या देवांच्या अंगावरती अक्षदा. तर बघा, माझी पूजा झाल्यानंतर आता आम्ही लग्नाला सुरुवात करूयात. तर दरवर्षी मावशी आणि आजोबा दोघंजणं मिळून अष्टकं म्हणत असतात, कारण मंगलाष्टकं दोघांना पण छान येतात आणि मावशीला स्वरसुद्धा खूप छान आहे. तर त्या दरवर्षी म्हणत असतात, पण यावर्षी त्या नाही आहेत. तर फक्त एकट्या आजोबाच मंगलाष्टकं म्हणत आहेत आणि आम्ही सर्वजण लग्न लावत आहोत. तर काजलची मुलगी तिच्या घरूनच म्हणजे पायऱ्यांवरूनच लग्नामध्ये सहभागी झालेली आहे. चला तर आता लग्न लावून झाले आहेत आणि हे बघा, आमची वाजंत्री मंडळी. बाबू बघ, मंडळी इकडे वाजंत्री मंडळी. लग्न लावून झाल्यानंतर सर्व आता जेवणाला गेले आहेत आणि आम्ही तयारी करून बसले असल्या कारणाने आम्हाला काही तयारी मोडायची नव्हती. आणि आज आम्हाला भाऊबीजसुद्धा करायची होती, कारण मामाची, शंभूची, आजोबांची सर्वांची भाऊबीज बाकीच होती करायची. त्यासाठी आम्हाला तयारी मोडायची नव्हती, म्हणून आम्ही आता सर्व इथं फुलझड्या, फटाके यांचा आनंद घेत आहोत. तर हे बघा, शचीलासुद्धा खूप आनंद येत आहे. शचीनेसुद्धा खूप मजा केली. तर आता हे बघा, सर्वांचे जेवणं वगैरे झाले आहेत. आम्ही बच्चा पार्टीच राहिलेलो आहेत फक्त जेवणाचे. तर आता आम्ही करत आहोत भाऊबीज. तर सर्वात आधी मम्मींनी मामाला ओवाळून घेतलं. मम्मींचं मामाला ओवाळून झाल्यानंतर त्यानंतर मी मामांना ओवाळलेलं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे लहानची मोठी इथंच झाली असल्याकारणाने दरवर्षी मामांना रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला ओवाळत होती. तर आजोबांनासुद्धा आणि मामांनासुद्धा मी लहानपणापासून ओवाळत आलेली आहे. आणि शंभू जेव्हापासून तेव्हापासून शंभूलासुद्धा ओवाळते. तर तिघांना मी दरवर्षी भाऊबीजला आणि रक्षाबंधनला ओवाळते. पण माझं लग्न झालं तेव्हापासून रक्षाबंधनला काही जमत नाहीत, कारण मी रक्षाबंधनला घरी जात नाही, कारण आमच्या घरी सर्वजण रक्षाबंधनला येत असतात. तर भाऊबीजेला तरी मी जात असते मामाकडे आणि ओवाळत असते सर्वांना. आणि रक्षाबंधनला सर्वांसाठी आजोबा, मामा आणि शंभूसाठी राख्या पाठवून देत असते. तर मंडळी हे बघा, आता सर्वांचं ओवाळून झालेलं आहे. सोबतच संस्कृतीने सुद्धा शंभूला ओवाळलं आहे. तर शिवानी,
मी, मम्मी आणि संस्कृती आम्ही सर्वांनी शंभूला ओवाळलं, मामांना ओवाळलं आणि आता मी आजोबांनासुद्धा ओवाळत आहे. तर आजोबाची ज्या बहीण होत्या त्या आमच्या गावामध्येच राहत होत्या, पण त्या खूप दिवसांच्या वारल्या. तेव्हापासून आजोबांना मीच ओवाळत होती आणि जसं मला समजायला लागलं तेव्हापासून तरी मीच ओवाळते त्यांना. तर हे बघा आता आमची जी भाऊबीज आहे ते बनून झालेली आहे. तर भाऊबीज बनवल्यानंतर आम्ही सर्वांनी आता छान छानसे फोटो काढले आणि हे बघा हे दोघंजणं शंभू आणि शचीची तर मजाच मजा चालू आहे. शंभूचा मोबाईल म्हणजे मामीचा मोबाईल शचीला भेटलेला आहे, तर शची फक्त मोबाईल बघत असते. आणि हे बघा आता तिला मोबाईलमधून काढण्यासाठी आम्ही आलो आहेत फटाके घेऊन. तर हे बघा हे जे फटाके आहेत ते सर्वजण घेतलेत आणि बाहेर पोर्चमध्ये आम्ही सर्वचे सर्व आता हे फटाके फोडत आहोत. तर हे बघा सर्वांनी छान असे जे लसूण फटाके होते ते फोडले. त्यानंतर काही फुलझड्या वगैरे आणि दुसरे जे फटाके होते काही ते सुद्धा घेतलेले आहेत आणि ते आम्ही इथं फोडत आहोत. तर सर्वजण मस्त छान प्रकारे काही फुलझड्या फटाके यांचा आनंद घेत आहोत. शिवानीला साडी नेसून मिरवायला खूप आवडते, तर तिने माझी साडी नेसलेली आहे आणि इकडे तिकडे फिरत आहे. तर मी सुद्धा तयारी केली, साडी चेंज वगैरे केली, पण ती काही साडी चेंज करायला तयार नव्हती. ती त्या साडीमध्येच इकडे तिकडे फिरत होती आणि तुला रोज घालायला भेटते म्हणे, मला कधी नव्हतंच भेटते म्हणून तिने खूप वेळ साडी घालून ठेवलेली होती. आम्ही सर्वांनी छान असा फटाक्यांचा फुलझड्यांचा आनंद घेतला. ते झाल्यानंतर आता आम्ही आलो जेवण करण्यासाठी. जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर सुद्धा मुलांना मस्ती करण्यापासून काही फुरसत नव्हती. तर जबरदस्ती आता मामा शचीला दूध देत आहेत प्यायला, पण शची काही प्यायला तशी तयार नव्हती, पण मामाच्या हातून तिने आता दूध पिलेलं आहे. आणि दूध पिणं झाल्यानंतर हे बघा शची, संस्कृती आणि शंभू छान प्रकारे एन्जॉय करत आहे. कोण आहे दादा? अरे बापडे अरे बापडे. तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हां, काही फोटोज वगैरे आहेत आजच्या कार्यक्रमाचे, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बाय बाय.